जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही काठमांडूकडे निघालेलो आहोत आणि दुपारी 2:30 वाजता आम्ही काठमांडूकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत। सोबत आम्ही जेवण आमचं संध्याकाळचं सोबत रात्रीचं जेवण आम्ही घेतलेलं आहे आणि आता इथे एका ढाब्यावर आम्ही या ठिकाणी नेपाळमध्ये थांबलेलो आहोत। त्याचं नाव आहे नेवारी खाजा घर गेस्ट हाऊस। आपण बघा, सुंदरसं हा ढाबा आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी भोजन केलेलं आहे, जेवण केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पुन्हा काठमांडूकडे आम्ही प्रस्थान करणार आहोत। ढाबा तुम्हाला दाखवता आतून खूप सुंदर आहे। तर ताईंना आम्ही विचारलं आणि त्यांनी नेपाळी 1100 रुपये इथे जेवायचे त्यांनी सांगितले। या ढाब्यावर ज्यांचा ढाबा आहे त्या ताई आहेत आणि 1100 रुपये सांगितल्याच्या नंतर म्हणजे नेपाळचे 700 रुपये आम्ही त्यांना पेड केलेले आहे आणि जेवण करून आम्ही सर्वजण आता बसमध्ये बसून आम्ही काठमांडूकडे प्रस्थान करणार आहोत। आपण बघा रात्रीचं दृश्य। ही आमची बस आहे। थंडीला सुरुवात झालेली आहे आणि वातावरण सुद्धा अगदी मनमोहक आणि आल्हाददायक झालेलं आहे। या ठिकाणी खूप सारे गेस्ट हाऊस आहेत, रेस्टॉरंट आहेत। खूप सुंदरसं या ठिकाणचं वातावरण आहे। खूप बरं वाटलं या ठिकाणी भोजन केलं आणि आता आम्ही काठमांडूकडे प्रस्थान करत आहोत। काठमांडू जवळजवळ मला वाटतं सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही काठमांडूला पोहोचणार आहोत। तिकडे गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला मी आमचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पुन्हा सेंड करणार आहे। तर तुम्ही कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलचं नाव आहे DKG व्लॉग। आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेलचं जे बटन आहे ते दाबा। एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।